हॅलो फ्रेंड्स, रसरशील्या अशा नवीन रेसिपींसह आपण परत भेटलेलो आहोत. चला तर मग प्रथम मी आहे शीतलच रेसिपी महाराष्ट्रीयन वर मी शीतल आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत करत आहे. चला तर मग रेसिपीज आपण सुरुवात करूया. अशा प्रकारच्या रेसिपीज आहेत आपल्या आजच्या 4. तर त्यासाठी मी एक ग्रीन मँगो घेतलेला आहे, तो कट करून घेऊया छान असा. हा जास्त आंबट नसतो त्यामुळे हा घेतलेला आहे मी. तर जर आपल्या घरचा गावरान म्हणतो तशा प्रकारचा आंबा तुम्ही यूज केलेला असेल कैरी, तर त्यानुसार आमटानुसार प्रमाण ठरवा तुम्ही, कमी जास्त त्याच्यामध्ये कैरी किती टाकायची व बाकी साहित्य किती टाकायचं. तर व्यवस्थित धुवून स्वच्छ करून कट करून घेतलेला आहे. त्यातील काही उभे काप ठेवलेले आहेत आणि 2 जागेवर बाकीचं डिवाइड केलेलं आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकूयात. दोन्हीही पदार्थांमध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. 6, 7, 7, 8 अशा प्रकारे टाका. लसूण जास्त जर असेल या रेसिपीमध्ये तर सुंदर लागते. अजून हळद टाकली आपण, 1 चमचा मीठ टाकूयात चवीनुसार. आणि हे जाडसर बारीक करून घेऊयात आपण. पाहू शकतात आपण अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं. आणि जी याच्यावर केलेले या चटणीची टेस्ट असते ना, ती कुठेच भेटणार नाही पहा आपणास. त्यामुळे खलबत्ता अथवा पाटावर उटा असेल, पाटावर वंटा त्यावर करा, खलबत्त्यात करा दगडी. आमच्या घरातील फेवरेट रेसिपी आहे ही. प्रत्येक उन्हाळ्यात आमच्या इथं भरपूर वेळेस केली जाते ही अशी रेसिपी. खूपच सुंदर टेस्टी अशी आहे ही. आणि जे खाईल त्याला ही आवडतेच, 101% आवडतेच. तर चांगल्या प्रकारे फोडी ह्या कुचून घ्यायच्या आहेत आपल्याला. पाहू शकतात आपण कशा प्रकारे कुचत आहे मी. आणि शेंगदाणे देखील असेच करून घ्यायचे, एकदम बारीक करायचं नाही किंवा एकदम जाडही राहू द्यायचं नाही. जाडसर शेंगदाणे छान लागतात दाताखाली. आणि जाडसर अशी लसूण देखील जाडसर ठेवायचं आपल्याला. यामध्ये कैरी देखील पाहू शकतात आपण अशा प्रकारे ठेवायचं आहे. त्यामध्ये मिरच्या ॲड करूयात 3. आणि शेंगदाणे आहे तेवढे टाका, कारण टेस्ट खूप सुंदर लागते शेंगदाण्याची. याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे टाकलेले आहेत. मिरच्या देखील कच्च्या न परतता टाकलेल्या आहेत, कच्च्याच. पाहू शकतात जाडसर बारीक केलेले आहेत. मिरची देखील जाडसर बारीक करून घेऊया. खूपच मोठाली राहू द्यायची नाही आणि खूप बारीकही करायची नाही. आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण ही, जेणेकरून त्याची टेस्ट व्यवस्थित सुंदर लागेल. आणि थोडंसं कुचून घेऊया त्याला परत. तर फ्रेंड्स, पहिली रेसिपी तर आपली तयार झालेली आहे. पाहू शकतात आपण किती सुंदर दिसत आहे. आता दुसऱ्या रेसिपीकडे वळूयात. ती तर खूपच सोपी आहे आणि शक्यतो सर्वांना, बऱ्याच जणांना माहिती असणार. हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि ते मिक्स करून त्याला व्यवस्थित चोळून घेऊया. ही रेसिपी देखील आपली झालेली आहे. आता ही आहे तिसरी.
रेसिपी आपण याचे लहान लहान काप देखील करू शकतात, एकदम चौकोनी. त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे, हळद, मीठ आणि लाल तिखट. त्यावर आता काळं मीठ देखील टाकू शकतात आपण यावर. त्याचप्रमाणे जे काही आपले काळे मिरे असतात ते टाकायचे याच्यावर, त्याची पूड. काळं मीठ टाका, चाट मसाला टाका हवा तर. खूप टेस्टी लागतात या मसाला कैरी. तर चला मग आपल्या चौथ्या रेसिपीकडे वळूयात आपण. कट केलेली कैरी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे. अगदी थोडासा ओवा टाकला आपण. लसणाच्या पाकळ्या 7-8 टाकून घ्या यामध्ये कैरीमध्ये. मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत. हवं तर आपणास थोडंफार कांद्याचं प्रमाण कमी ठेवू शकतात, परंतु याने जी टेस्ट येते ना अप्रतिम येते. मोठा असेल तर एकच कांदा घ्या. कोथिंबीर, जे देठ असतात ना ते त्याच्यामध्ये घ्यायचे पहा. थोडीशी कोथिंबीर देखील टाकूयात. मीठ चवीनुसार. हळद, मिरची चवीनुसार. तिखट कमी जादा करा. मी इथे 3च मिरच्या वापरलेल्या आहेत. अर्धीच कैरी आहे यामध्ये. घरात मुलं असतील तर कमी टाका. कांदा आणि मिरची, ओवा देखील. आणि जर मोठ्या माणसांसाठी तर सफिशियंट आहेत. हे एवढं छान अशी आपण पेस्ट करून घेतलेली आहे. पाहू शकतात आपण. अप्रतिम अशी आपली चटणी तयार झालेली आहे कैरी कांद्याची. खूपच टेस्टी लागते. आणि माणूस भाजी नसेल तर फक्त याच्या सोबतही जेवण करू शकतो, इतकी सुंदर लागते. पहिली रेसिपी ही तशीच आहे आणि ही तशीच आहे. तर चला, सर्व रेसिपीज आपल्या तयार झालेल्या आहेत. कांदा कैरीची चटणी, मिठाच्या कैऱ्या, त्याचप्रमाणे मसाला कैरी, आणि ही आहे उचलेली कैरी. शब्द नवीन वाटला ना? गावाकडचा शब्द आहे हा, आणि सुंदर देखील आहे. तर चला, अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का? सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा. बेल आयकॉनलाही प्रेस करा. बेल आयकॉनला प्रेस केलं म्हणजे आपल्याला नवनवीन जे काही मी व्हिडिओज अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन भेटतील. म्हणजेच अपलोड केलेला व्हिडिओ तुर्तास आपणास मिळेल. तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा फ्रेंड्स. कारण की इतकी चविष्ट रेसिपी त्यांना देखील टेस्ट करायला भेटायला नको का? तर चला, शेअर करा. व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा. आणि लाईक करा, कमेंट्स करा नक्की फ्रेंड्स. अशाच नवनवीन रेसिपीज कोणत्या पाहण्याची इच्छा असेल माझ्याकडून त्या कमेंट्स करा. चला तर मग फ्रेंड्स, आजची रेसिपीज आवडल्या असतील तर नक्की कळवा. आपल्या 4 रेसिपी आपण बघितलेल्या आहेत. रेसिपी आवडल्या असतील तर नक्की व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट्स प्लीज फ्रेंड्स. चला तर मग नवीन दिवशी नवीन रेसिपीसह परत भेटूया. त्यासाठी काळजी घ्या. बिना मास्कचं, बिना कामाचं बाहेर फिरू नका. शक्यतो करोना दूरच ठेवा आपल्यापासून. चला तर मग नवीन रेसिपीसह परत भेटू. तोवर आनंदी राहा, दुसऱ्याच्या जीवनात आनंद द्या, आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा आणि चॅनल पाहत राहा अशाच नवनवीन रेसिपींसाठी. चला तर मग बाय बाय फ्रेंड, टेक केअर.